नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आपण पुन्हा एकदा गणित या विषयाचे लेक्चर आपण स्टार्ट करत आहोत. आपण गेल्या लेक्चरमध्ये यामागचे जे लेक्चर घेतले होते या लेक्चरमध्ये मी रेशो अँड प्रपोर्शन हा चॅप्टर आपण अभ्यासत होतो. यामधील आपला नेक्स्ट पॉइंट आपल्याला जो घ्यायचा होता तो आहे ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशो. आपल्याला जे रेशो आपण या ठिकाणी पाहिले होते, रेशो मध्ये आपण जर दोन या ठिकाणी पहा A/B इज इक्वल टू C/D. हे जर दोन रेशो आपल्याला या ठिकाणी काय आहेत, या ठिकाणी फर्स्ट रेशो आहे A/B आणि सेकंड आहे C/D. या ठिकाणी A, B, C and D आर पॉझिटिव्ह इंटिजर्स. या ठिकाणी काय आहेत, पॉझिटिव्ह इंटिजर्स आहेत. या ठिकाणी जर आपल्याला हे दोन्ही रेशो जर इक्वल असतील तर याच्या काही प्रॉपर्टीज आपल्याला अभ्यासायच्या आहेत आणि यावरती काय ऑपरेशन्स, काही क्रिया आपण करणार आहोत. ओके, तर या ठिकाणी पहा, फर्स्ट ऑपरेशन आहे या ठिकाणी इन्व्हर्टेंडो. काय आहे, इन्व्हर्टेंडो. इन्व्हर्टेंडो हे ऑपरेशन आहे. या ठिकाणी काय सांगितले पहा, इफ A/B इज इक्वल टू C/D. या ठिकाणी A/B हा फर्स्ट रेशो आणि C/D हा सेकंड रेशो आहे. हे दोन्ही रेशो कशा आहेत, या ठिकाणी इक्वल आहे. म्हणजे या दोन्ही रेशोची व्हॅल्यूज काय आहे, इक्वल आहे. देन जर या दोन रेशोची व्हॅल्यूज इक्वल असेल तर B/A इज इक्वल टू D/C अशा पद्धतीने आपल्याला येईल. म्हणजे हे जर रेशो इक्वल असतील तर हे रेशो सुद्धा काय असतील, इक्वल असतील. या ठिकाणी काय केलेलं आहे, इन्व्हर्टेंडो म्हणजे काय, याचं इन्व्हर्स A/B चा इन्व्हर्स काय होईल, या ठिकाणी पहा, या ठिकाणी होईल B/A. काय होईल, B/A. आणि या ठिकाणी C/D याचा इन्व्हर्स काय होईल पहा, याचा इन्व्हर्स होतो D/C. म्हणजे जर या ठिकाणी A/B and C/D हे दोन रेशो जर या ठिकाणी इक्वल असतील तर यांचे इन्व्हर्स केलेले रेशो, यांचे इन्व्हर्स केलेले रेशो म्हणजे B/A इज इक्वल टू D/C. यांचे इन्व्हर्स केलेले रेशो सुद्धा काय असतील, इक्वल मिळते. कसे मिळतील, इक्वल. ही प्रॉपर्टी जी आहे त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो इन्व्हर्टेंडो म्हणतो. काय म्हणतो, इन्व्हर्टेंडो. आता ती प्रॉपर्टी आपण प्रूव्ह करू. या ठिकाणी पहा, आपल्याला काय आहे, इफ A/B इज इक्वल टू C/D आपल्याला दिलेला आहे आणि हे रेशोचे आपल्याला काय करायचे, इन्व्हर्टेंडो जे इन्व्हर्स केलेले रेशो काय आपल्याला दाखवायचे आहे, इक्वल दाखवायचे आहे. या ठिकाणी पहा, इज इक्वल टू साइन आहे म्हणजे या दोन रेशो मध्ये आपण या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन काय मिळते पहा, या ठिकाणी A इंटू D म्हणजे ED इज इक्वल टू B इंटू C म्हणजे काय मिळेल, BC. B इंटू C काय मिळेल, BC. पण या ठिकाणी पहा, आपण जेव्हा याचं मल्टिप्लिकेशन केलं, आता या ठिकाणी A आणि D मध्ये काय आहे, या ठिकाणी A आणि D मध्ये काय आहे, मल्टिप्लिकेशन. या ठिकाणी B आणि C मध्ये काय आहे, मल्टिप्लिकेशन. मग आपण हा D जर आपण याच ठिकाणी ठेवला, याच ठिकाणी, तर आपण हा A इकडच्या बाजूला घेऊ शकतो. ओके, हा A काय आहे, B ला इंटू आहे. या बाजूला जर घेतला तर या बाजूचा C आपण काय करू, या बाजूला घेऊ. म्हणजे या ठिकाणी काय होईल, डिवाइड होईल. या ठिकाणचा B असाच ठेवला, हा A काय होईल, त्याला डिवाइड. म्हणजे या ठिकाणी पहा, जर आपण हे दोन रेशो मध्ये यांची B/A यांचा क्रम जर चेंज केला, आपण B/A आधी घेतला आणि त्यानंतर D/C जर ठेवला तर आपल्याला जो काय रेशो मिळवायचा आहे, इन्व्हर्स रेशो काय मिळवायचे आपल्याला, इक्वल टू, ते आपल्याला काय होतं, या ठिकाणी इक्वल मिळतात. ओके, येते लक्षात यामध्ये. आणि दुसरा एक पद्धतीने आपण सांगू शकतो पहा, या ठिकाणी आपण पुन्हा एकदा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. पहा, A इंटू D इज इक्वल टू B इंटू C. या ठिकाणी फक्त काय लिहिलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. या ठिकाणी मल्टिप्लायचं साइन दिलेलं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतले. ओके, आता हे जे रेशो मिळाले या रेशोला आपल्याला काय करायचं, या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपण जर आन्सर पाहिलं, या ठिकाणी A नाही वरती आणि या ठिकाणी काय नाही, C नाही. म्हणजे A इंटू C ने आपल्याला काय करायचं, या रेशोला दिलेल्या ह्या इक्वेशनला काय करायचं, आपल्याला मल्टिप्लाय, डिवाइड करायचं. काय करायचं, डिवाइड. मग पहा, A इंटू D अपॉन A इंटू C. A इंटू C ने आपण डिवाइड केलं इज इक्वल टू B इंटू C अपॉन A इंटू C. म्हणजे या ठिकाणी दोन्हीही या इक्वेशनला आपण या इक्वेशनला काय केलं, दोन्हीही बाजूला आपण काय केलंय, A इंटू C ने काय केलंय, डिवाइड केले. या ठिकाणी पहा, डिवाइड A इंटू C बोथ साइड.
दोन्ही बाजूला आपण a इंटू सी ने काय केले डिवाइड केले. तर डिवाइड केले तर या ठिकाणी a आणि a काय होईल कट होते. या ठिकाणचा c आणि c काय होते कट होते. पण या ठिकाणी काय होते पहा d अपॉन c इज इक्वल टू या ठिकाणी काय होते b अपॉन ए. आपण याचा क्रम चेंज करू. पहा या ठिकाणी काय होते b अपॉन a इज इक्वल टू d अपॉन c. म्हणजे आपल्याला या ठिकाणी पहा आपल्याला जो मिळवायचा होता या ठिकाणी a अपॉन b इज इक्वल टू c अपॉन d. देन आपल्याला काय मिळवायचं आहे b अपॉन a इज इक्वल टू d अपॉन c आपल्याला मिळालेला आहे. दिस प्रॉपर्टी is known as invertendo. ओके याच प्रॉपर्टीला काय म्हणायचं इन्व्हर्टेंडो. म्हणजे या इन्व्हर्टेंडो म्हणजे यांची जी काही रेशो आहे यांची इन्व्हर्स रेशो हे कसे असणार आहे इक्वल असणार आहे. हे दोन रेशो जर इक्वल असतील दिलेले दोन रेशो जर इक्वल असतील तर त्यांचे इन्व्हर्स रेशो सुद्धा काय असतील या ठिकाणी इक्वल असतील. ओके यासाठी आपल्याला एक्झाम्पल म्हणून घ्यायचं असेल तर या ठिकाणी पहा a अपॉन b इज इक्वल टू 7 अपॉन 2 अशा पद्धतीने असेल तर यामध्ये आपल्याला b अपॉन a इज इक्वल टू b अपॉन a इज इक्वल टू याचा पण इन्व्हर्स म्हणजे 2 अपॉन 7 अशा पद्धतीने आपण या ठिकाणी इन्व्हर्स घेतला a अपॉन b इज इक्वल टू आहे 7 अपॉन 2. तर याचा इन्व्हर्स घेतला a अपॉन b चा इन्व्हर्स येईल b अपॉन a. तर या ठिकाणी या रेशोचा सुद्धा काय इन्व्हर्स होईल 2 अपॉन 7. अशा पद्धतीने आपण ही प्रॉपर्टी यूज करू शकतो. आपल्याला खूप काही एक्झाम्पल्स घ्यायचे आणि त्यामध्ये आपण ते अभ्यासणार आहोत. या ठिकाणी सेकंड प्रॉपर्टी आपण अभ्यासू. सेकंड प्रॉपर्टी आहे अल्टरनेटो. काय आहे अल्टरनेट. या ठिकाणी आपल्याला अल्टरनेट करायचंय. तर अल्टरनेट काय करायचंय पहा. तर या ठिकाणी काय सांगितलंय इफ a अपॉन b इज इक्वल टू c अपॉन d. हा रेशो आहे आपल्याला दिले दोन्ही रेशो काय आहेत इक्वल आहेत. देन a अपॉन c इज इक्वल टू b अपॉन d. म्हणजे या ठिकाणी काय अल्टर केले पहा. तर या ठिकाणी आपल्याला अल्टर केलेलं दिसते b आणि c. म्हणजे आपल्याला दुसऱ्या रेशोचा न्यूमरेटर आणि पहिल्या रेशोचा काय आहे डिनोमिनेटर यामध्ये काय केले अल्टर केले. काय केले अल्टर यामध्ये अल्टरनेट केले. तर आता कशा पद्धतीने सांगतील बघा. या ठिकाणी a अपॉन b इज इक्वल टू c अपॉन d. ओके क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. a इंटू d इज इक्वल टू b इंटू c. b इंटू c. ओके क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपल्याला अशा पद्धतीने इक्वेशन मिळालं. या इक्वेशन मध्ये आपल्याला काय पाहिजे a अपॉन c. म्हणजे या ठिकाणी आपल्याला a पाहिजे खाली c पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला वरती काय नकोय या ठिकाणी d नकोय. म्हणजे c इंटू d ने आपल्याला काय करायचं याला डिवाइड करायचं. ओके पहा मग आता c इंटू d ने जर याला डिवाइड केलं तर काय मिळतंय a इंटू d अपॉन c इंटू d इज इक्वल टू b इंटू c अपॉन c इंटू d. म्हणजे दोन्हीही बाजूला आपण काय केलं या ठिकाणच्या दोन्ही या इक्वेशनच्या बोथ साइडला काय केलं आपण c इंटू d ने काय केले डिवाइड केले. ओके या ठिकाणी d d कट होतील. या ठिकाणचे c आणि हे c कट होतील. म्हणजे या ठिकाणी काय मिळाले पहा a अपॉन c इज इक्वल टू या ठिकाणी काय मिळते पहा b अपॉन d. काय मिळेल b अपॉन d. मग या ठिकाणी काय पहा या ठिकाणी काय मिळतं आपल्याला c आणि b यामध्ये फक्त काय झाले या ठिकाणी अल्टर झाले. मग दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज अल्टरनेटो. या प्रॉपर्टीला काय म्हणायचंय अल्टरनेटो. ओके येथे लक्षात सगळ्यांच्या या ठिकाणी आपल्याला जे रेशो दिले आहेत त्या रेशो हे जे रेशो आहेत इक्वल आहेत. मग याच्यामध्ये जर आपण या न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर मध्ये जर अल्टर जरी केलं तरीही ते रेशो कसे मिळणारे रेशो कसे असणार आहेत इक्वल असणार आहेत. कसे असणार आहेत इक्वल. ओके यामध्ये थर्ड ऑपरेशन आहे कंपोनेंटो किंवा आपण थर्ड प्रॉपर्टी म्हणू शकतो कंपोनेंटो.
कंपोनेंडोचा अर्थ होतो योग क्रिया. काय होतो? योग क्रिया. पहा योग क्रिया कशी करायची आपल्याला. या ठिकाणी आपल्याला असं सांगितलं आहे इफ A upon B is equal to C upon D हे दोन रेषे इक्वल असतील तर ते काय होते योग क्रिया. पहा योग क्रिया जर याच्यात केली तर काय होईल तर A प्लस B अपॉन B इज इक्वल टू C प्लस D अपॉन D. म्हणजे यामध्ये आपण काय करू शकतो तर या ठिकाणचे जे डिनोमिनेटर असतील ते आपण काय करू शकतो न्यूमरेटर मध्ये ऍड करू शकतो. म्हणजे या ठिकाणी एक्झाम्पल म्हटलं तर 7 अपॉन 4 इज इक्वल टू 14 अपॉन 8 असे घेतले आपण. तर यामध्ये 7 प्लस 4 हा 4 आपण यामध्ये काय केलं न्यूमरेटर मध्ये ऍड केला अपॉन 4 इज इक्वल टू या साईडला सुद्धा आपण 14 प्लस 4 अपॉन 8 अशा पद्धतीने हे जे मिळणारे रेशो आहेत की आपण न्यूमरेटर डिनोमिनेटर काय केलं न्यूमरेटर मध्ये काय केले ऍड केले आणि नवीन मिळणारे रेशो सुद्धा आपल्याला काय मिळतील या ठिकाणी इक्वल मिळतील. ही प्रॉपर्टी आहे कंपोनेंट. पहा आता या ठिकाणी आपण प्रॉपर्टी सॉल्व करू. पहा या ठिकाणी A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D आहे. A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D आपल्याला मिळवायचे हे. ओके तर या ठिकाणी हा रेशो आहे आपला. तर हे जे रेशो आहेत हे इक्वल आहे. या दोन्हीही रेशोच्या हे आपण इक्वेशन म्हणू. तर या ठिकाणी काय आहे इक्वल टू साइन आहे. या इक्वेशनच्या दोन्हीही बाजूमध्ये आपण 1 ऍड करू. काय करू 1 ऍड करू. म्हणजे A अपॉन B प्लस 1 या ठिकाणी 1 ऍड करा इज इक्वल टू C अपॉन D प्लस 1. पहा ज्या ठिकाणी इज इक्वल टू साइन असेल म्हणजे या ठिकाणच्या दोन्हीही साइन दोन्हीही बाजू कशा असणार आहेत इक्वल असणार आहे. पण एका बाजूमध्ये जर आपण 1 ऍड केला तर या ठिकाणी काय होईल या ठिकाणी आपल्याला हे अनइक्वल होईल. पण या ठिकाणी आपण काय करतो की दोन्हीही बाजूमध्ये सेम ऑपरेशन करतो. या ठिकाणी आपण काय केलं दोन्हीही साइड मध्ये काय केलंय 1 ऍड केलाय. ओके आपण या ठिकाणी जे काय आपल्याला ऑपरेशन करायचं असेल या ठिकाणी इक्वल मध्ये तर ते आपल्याला दोन्हीही बाजूमध्ये समान करावं लागेल. म्हणजे या ठिकाणी आपण 1 ऍड केला दोन्ही बाजूमध्ये. ओके या ठिकाणी आपण म्हणू शकतो 1 इज ऍड बोथ साइड. ओके दोन्ही बाजूमध्ये 1 ऍड केला. मग आपण या ठिकाणी काय करू आपण ऍडिशन करून घेऊ. ही ऍडिशन कशी होणार पहा. या ठिकाणी आपण जशी ऍडिशन करतो अशी म्हणजे काय होते पहा 2 ला 2 2 1 जा 2 प्लस 1. ओके म्हणजे 2 प्लस 1 3 अपॉन 2. त्याच पद्धतीने आपल्याला इथे करायचंय. पहा या ठिकाणी काय होईल B ला B ये B इंटू 1 B 1 जा B हे प्लसचं साइन B 1 जा B इज इक्वल या ठिकाणी आपण सेम ऑपरेशन करू D1 जा D म्हणजे या ठिकाणी D1 चा D प्लस C D1 चा D प्लस C या ठिकाणी B1 चा B प्लस A अशा पद्धतीने मिळेल. या ठिकाणी आपल्याला पहा ऑपरेशन आपण जे मिळवलेलं आहे हे काय आहे कंपोनेंट आहे. दिस प्रॉपर्टी is known as componendo. This property is known as componendo. याच प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो कंपोनेंडो. कंपोनेंडो म्हणजे काय करायचं आपल्याला दोन्ही साइड मध्ये काय करायचं आपल्याला डिनोमिनेटर काय करायचं या ठिकाणी न्यूमरेटर मध्ये ऍड करायचं आहे. ओके या प्रॉपर्टीला काय म्हणायचं कंपोनेंडो. ओके यानंतर आहे डिव्हिडेंडो. काय आहे डिव्हिडेंडो. पहा आता डिव्हिडेंडो प्रॉपर्टी या ठिकाणी इफ A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D हे दोन रेशो कशा आहेत इक्वल आहेत. देन जर डिव्हिडेंड केला तर काय मिळेल तर पहा या ठिकाणी A मायनस B अपॉन B इज इक्वल टू C मायनस D अपॉन D. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचंय या ठिकाणी न्यूमरेटर मधून काय करायचंय डिनोमिनेटर दोन्ही मध्ये काय करायचंय मायनस करायचं. अशा प्रकारच्या या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो डिव्हिडेंडो. पहा कसं करता येईल पहा या ठिकाणी A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D हा आपल्याला D1 रेशो असेल. ओके मग या ठिकाणी आपल्याला डिव्हिडेंडो प्रॉपर्टी यूज करायची म्हणजे या ठिकाणी आपण काय करणार आहोत या ठिकाणी आपल्याला मायनस करायची म्हणजे या ठिकाणी दोन्हीही बाजूमधून आपण काय करणार 1 काय करणार मायनस करणार. पहा या ठिकाणी A अपॉन B
मायनस 1 इज इक्वल टू सी अपॉन डी मायनस 1. या ठिकाणी पहा 1 इज सबट्रॅक्ट बोथ साइड. ओके, मग या ठिकाणी पहा 1 चं मायनस केलं काय मिळतो, b ला b, b1 चा b मायनस a मायनस b अपॉन b इज इक्वल टू या ठिकाणी सेम c मायनस d अपॉन d. अशा पद्धतीने आपल्याला काय मिळाली, डिव्हिडेंडो प्रॉपर्टी मिळेल. ओके, दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज डिव्हिडेंडो. ओके, या 4 प्रॉपर्टी समजलेल्या असतील. नेक्स्ट प्रॉपर्टी आपण पाहू. यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आहे लास्ट प्रॉपर्टी, कंपोनेंटो डिव्हिडेंडो. या ठिकाणी पहा आपण कंपोनेंटो प्रॉपर्टी पाहिली, डिव्हिडेंडो प्रॉपर्टी पाहिली. तर या ठिकाणी आपल्याला कंपोनेंटो आणि डिव्हिडेंडो ही जी प्रॉपर्टी आहे एकत्रित पाहिजे आहे. ओके, मग या ठिकाणी पहा इफ a अपॉन b इज इक्वल टू c अपॉन d, then a plus b upon a minus b is equal to c plus d upon c minus d. या ठिकाणी पहा काय केलेलं आहे, तर या ठिकाणी a upon b आणि c upon d is equal to आहेत या दोन रेशो. या ठिकाणी a plus b म्हणजे या ठिकाणी जो न्यूमरेटर आहे त्यामध्ये डिनोमिनेटर काय केलं, ऍड केलं, आणि खाली डिनोमिनेटरला काय केलंय, a या ठिकाणी न्यूमरेटर मधून काय केलंय, डिनोमिनेटर मायनस केला. तर या ठिकाणी आपल्याला सेम पद्धतीने आपण हे जर दोन रेशो आपण मिळवले तर ते दोन्ही रेशो कसे असणार आहेत, इक्वल असणार आहे. ही प्रॉपर्टी आहे कंपोनेंटो डिव्हिडेंडो. पहा कशा पद्धतीने मिळवते ती पहा. इफ a अपॉन b इज इक्वल टू c अपॉन d. ओके, हे आपल्याला गिवन आहे. पण या ठिकाणी आपण याच्यामध्ये जर कंपोनेंटो केला, कंपोनेंटो कसं करणार, या ठिकाणी आपण दोन्ही बाजूमध्ये काय मिळवणार, एक मिळवणार. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय मिळेल, a प्लस b अपॉन b इज इक्वल टू या ठिकाणी काय मिळतंय, c प्लस d अपॉन d. या ठिकाणी काय म्हणता येईल कशावरून मिळवते, बाय कंपोनेंटो, बाय कंपोनेंटो. ओके, इक्वेशन आपण याला फर्स्ट म्हणू. मग यावरून आपण आता डिव्हिडेंडो बनवू प्रॉपर्टी. काय होईल याची डिव्हिडेंडो पहा, a मायनस b अपॉन b इज इक्वल टू c मायनस d अपॉन d. म्हणजे या ठिकाणी या रेशोच्या दोन्ही बाजूंतून आपण काय केलं, 1 मायनस केला, म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने रेशो मिळतील. इक्वेशन सेकंड या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल बाय डिव्हिडेंडो. ओके, या ठिकाणी आपल्याला डिव्हिडेंडो म्हणता येईल. मग इक्वेशन 1 आणि इक्वेशन सेकंड यामध्ये जर आपण डिव्हिजन जर केलं तर काय मिळते पहा, a प्लस b अपॉन b डिवाइड, या ठिकाणी या बाजूमधून ही बाजू आणि या बाजूसाठी ही बाजू आपण काय करणार, डिवाइड करणार आहोत. डिवाइड a मायनस b अपॉन b इज इक्वल टू c प्लस d अपॉन d डिवाइड c मायनस d अपॉन d. या ठिकाणी काय केलं, डिवाइड सेकंड इक्वेशन डिवाइड फर्स्ट इक्वेशन आपण डिवाइड करणार आहोत बाय इक्वेशन सेकंड. पहा फर्स्ट इक्वेशनला आपण काय केले, सेकंड इक्वेशनने काय केले, या ठिकाणी डिवाइड केले. तर डिवाइड करून आपल्याला काय मिळते पहा, या ठिकाणी डिवाइड a प्लस b अपॉन b. आता या ठिकाणी आपण डिव्हिजन करत नाही, फ्रॅक्शन मध्ये काय करतो, मल्टिप्लिकेशन करतो, आणि मल्टिप्लिकेशन करत असताना आपण सेकंड रेशोचं काय घेतो, इन्व्हर्स घेतो. म्हणजे याचा इन्व्हर्स काय येईल, b अपॉन a मायनस b. ओके, याचा काय होईल, इन्व्हर्स होईल, इज इक्वल टू या ठिकाणी सेकंड साइड मध्ये आपण सेम प्रोसेस होईल, c प्लस d अपॉन d इंटू c मायनस d अपॉन d. या ठिकाणी इंटू केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, याचा इन्व्हर्स मिळेल d अपॉन c मायनस d. ओके, तर या ठिकाणी पहा काय मिळेल, b आणि हे b काय होतील, कट होतील, डिव्हिजन होईल. यामध्ये काय होईल, a प्लस b अपॉन इतर आलेले काय आहेत, a मायनस b इज इक्वल टू या ठिकाणी d आणि d कट होतील, c प्लस d अपॉन c मायनस d. पहा, आणि दिस प्रॉपर्टी is known as
componendo dividendo. ओके, अशा पद्धतीची या प्रॉपर्टी होत्या. आपण या प्रॉपर्टी अभ्यासलेल्या आहे. पुन्हा एकदा तुम्ही रिवाइज करायचे आहे. पुन्हा एकदा जर समजलं नसेल तर तुम्ही डबल हा व्हिडिओ पाहू शकता. पुन्हा पहा, व्यवस्थित समजून घ्या. आणि कारण यावरती आधारित आपले काय जे प्रॉब्लेम सेट आहेत, एक्झाम्पल्स आहेत, ते आपल्याला काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे आहेत. ओके.